मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या ट्विटला उत्तर दिलंय। बंद होणाऱ्या 76% कंपन्या अकार्यक्षम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। या कंपन्यांची नोंदणी झाली पण त्या कधी सुरू झाल्या नाहीत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीने खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत, सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतात। मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या। ही फक्त बोंब आहे, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सत्य नाही। महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 होता, महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच राहील। दरम्यान शरद पवारांना फेक नरेटिव्ह पसरवण्याची सवय आहे अशी टीका मंत्री विखे पाटील यांनी केली आहे। तर आम्ही महिन्यानंतर परत चाकणमध्ये येणार, अडचण सुटल्या नाहीत तर सरकारला महागात पडेल असं प्रत्युत्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिलंय। शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर मी काय सांगणार आहे। जो फेक नरेटिव्ह सातत्यानं, कारण म्हणजे पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे, परंतु त्यांचं संपूर्ण जे वाटचाल पाहिली ती अशाच पद्धतीने फेक नरेटिव्ह पुढे गेलेली आहे, म्हणून तर आज त्यांच्या पक्षाची अधोगती अशी झालेली आहे। याच विखे पाटील साहेबांना सांगायचे, तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये पेपर फुटला, हे 2 वर्षापूर्वी मी सांगत होतो, तेव्हा हेच विखे पाटील म्हणले होते रोहित पवार फेक नरेटिव्ह स्प्रेड करतायत, रोहित पवारवर FIR झाले बाहेर। ते आज सिद्ध झाले, ते मॅटली सिद्ध केलेलं आहे की त्यात भ्रष्टाचार झालेला आहे। राजीनामा पहिला देता का ते आधी सांगा, मग पवार साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करा। फेक नरेटिव्ह काय नाही, हे आकडे खरेत। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधल्या बऱ्याच कंपन्या महाराष्ट्राला सोडून बाहेर जात आहेत। या सगळ्या विषयावर जर चर्चा करायची असेल आम्ही तयार आहोत, पण या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांमध्ये धाडस आहे का हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल।